ज्या मैदानाला जवळपास 40 वर्षाची परंपरा आहे आणि या कोरेगाव पंचक्रोशीतील किनी आणि या किनी पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा जी संपन्न होते ती श्री साखरगड निवासिनी आई अंबाई देवीच्या यात्रेनिमित्त किनीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झालं। ज्या मैदानामध्ये जवळपास 450 प्लस बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली। त्या सर्व सहभागी स्पर्धकांचं प्रथमतः यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद। आजच्या या भव्य आणि दिव्य मैदानासाठी ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आणि नुसतं सांगितलं नाही तर यात्रा कमिटीने एक चांगला निर्णय घेतला। कालच गट जाहीर झाले आणि गट जाहीर करत असताना पहिल्या गटात 7 गाड्या नंतर 8 गाड्या पाहणार होत्या, परंतु यात्रा कमिटीने बॅनरवरती 7 बक्षिसं दिलेली होती। पण यात्रा कमिटीने सर्वांच्या आग्रहास्तव क्रांतिकारी पाऊल उचललं आणि 8 बक्षिसं डिक्लेअर केली। त्यांनी सांगितलं की 8 गाड्या असतील तर 8च बक्षीस आम्ही देणार आणि त्यांनी या ठिकाणी एक नवीन सुरुवात केली। जेवढी बक्षीस असतील तेवढ्या गाड्या गटामध्ये पाळल्या पाहिजेत आणि 8 बक्षिसं त्यांनी जाहीर केली। त्याबद्दल यात्रेचं मनपूर्वक धन्यवाद। सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं त्याबद्दल यात्रा कमिटीचं मनपूर्वक धन्यवाद। आजच्या मैदानामध्ये झेंडा पंच म्हणून ज्यांनी सुंदर काम पाहिलं ते धनवडे बापू कोरेगाव आपलं देखील यात्रा कमिटीच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद। निकाली पंच सुशांत पैलवान कुमटे, कार्लोस पैलवान जाखणगाव आणि यात्रा कमिटी आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद। त्याचबरोबर लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षेपित करण्यात आलं ते STC यूट्यूब चॅनेलचे सर्व असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद। त्याचबरोबर खाली पट्टीला ज्यांचं शूटिंग होतं तात्यासाहेब ननवरे, तात्या शर्यत पुणे यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद। नंबर टेकर म्हणून सुंदर काम पाहिलं नंदकुमार धुमाळ भाकरवाडी आणि रामभाऊ पेंटर शेरवणीकर आपल्या दोघांचं देखील मनपूर्वक धन्यवाद। त्याचबरोबर आजच्या मैदानाचं सुंदर असं समालोचन केलं ते आमचे प्रताप तात्या जांजूरने आणि सर्वांचं पुन्हा एकदा यूट्यूब मैदान रिपोर्टर असेल, चांगलं स्पोर्ट्स असेल आणि इतर कोण असतील त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजच्या मैदानाचा निकाल जाहीर केला जातो। साखरगड निवासिनी आई अंबाई देवीची यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य ओपन मैदानातील फायनलचे निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिले आणि तो निकाल या ठिकाणी घोषित केले जात आहे। आजचं मैदान सुंदर असं मैदान संपन्न झालं। या मैदानाचा 8 नंबरचा मानकरी 8व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 8 मधून पळेल गाडी श्रीनाथ प्रसन्न माऊली KGF वाठार कॉलनी भादे, डेप्युटी सरपंच विजय गायकवाड चंचळी या गाडीचा 8व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। श्रीनाथ प्रसन्न माऊली KGF वाठार कॉलनी भादे यांच्या नावावरती नशीब आजमावलं। पैलवान महेश काका डोंगरेबाई, उपसरपंच विजय गायकवाड चंचळी आणि प्रकाश ड्रायव्हर चंचळी यांचा महाकाल आणि त्याच्यासोबत सदाभाऊ कदम मास्टर रेठरे यांचा ठाकूर उर्फ राजा। सुंदर अशी गाडी महाकाल आणि राजाची आजच्या या किनीकरांच्या मैदानातील महाराष्ट्र केसरी किताबाची 8व्या क्रमांकाची मानकरी। सुंदर असं मैदान संपन्न झालं। आई अंबाई देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील 7 नंबरचा मानकरी 7व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 5 मधून पळाली गाडी जय हनुमान ग्रुप आरफळ या गाडीचा 7व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। ज्या बैलगाडी मालकाने या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये गोलालास पात्र होण्यासाठी जवळपास 2 वर्ष संयम राखला आणि आज या ठिकाणी ती गाडी आजच्या मैदानामध्ये 7व्या क्रमांकासाठी पात्र झाली। जय हनुमान ग्रुप आरफळ, सुमित पवार आरफळ यांचा तुफान आणि त्याच्यासोबत स्वराज नितीन गोपी आंबवली पनवेल, नितीन बुधावळेवाडी, पप्पू मधने बोबडेवाडी विसापूर यांचा शिवराज आणि तुफान आजच्या या महाराष्ट्र केसरी किनीकरांच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी। सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा 6 नंबरचा मानकरी 6व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 4 मधून पळाली गाडी आई तुळजाभवानी प्रसन्न सतीश काका बर्गे, राहुल बाबा बर्गे चौथाई कोरेगाव या गाडीचा 6व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली। आई तुळजाभवानी प्रसन्न सतीश काका बर्गे, राहुल बाबा बर्गे चौथाई कोरेगाव आणि हर्षकुंदन कवडेवाडी यांचा लक्षात 40-40 पळाला आणि त्याच्यासोबत विकास सेठ राठोड, पोरगाव तांडा, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा चेंडू पळाला। चेंडू आणि लक्षात आजच्या या महाराष्ट्र केसरी मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी। अंबाई देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदानातील 5 नंबरचा मानकरी 5व्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 6 मधून पळाली गाडी
यमाई देवी प्रसन्न सनपाने या गाडीचा 5वा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। यमाई देवी सनपाने या नावावरती नशीब आजमावलं। डावीला पळाला सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव, दत्तात्रय जाधव पुसेगाव, बापूसेठ जाधव पुसेगाव, रिदान बंटीसेठ म्हात्रे आणि सुशील दादा आगवणे बुकुम यांचा पक्षा पळाला। आणि त्याच्यासोबत पळाला गोविंद शिंदे आकाडे हुंगाव, 22 एकर कोला ग्रुप चिंचपाडा यांचा ब्लॅक टायगर बाजी पळाला। बाजी आणि पक्षा आजच्या या महाराष्ट्र केसरी किनीकरांच्या मैदानातील 5म क्रमांकाचे मानकरी। सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानाचा 4 नंबरचा मानकरी, 4थ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 1 मधून पळाली गाडी श्रीनाथ प्रसन्न आदित्य एंटरप्राइजेस अजित शेठ जगताप कारुंडे या गाडीचा 4था क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। श्रीनाथ प्रसन्न आदित्य एंटरप्राइजेस अजित शेठ जगताप कारुंडे आणि अमर शेठ जगताप कारुंडे यांचा चिक्या पळाला। आणि त्याच्यासोबत श्री बापूशेठ आंबेकर वडकी पुणे आणि कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पळाला। अर्जुन आणि चिक्या या महाराष्ट्र केसरी मैदानातील 4th क्रमांकाचे मानकरी। बापू आंबेकर म्हणते ती निकाल चेक करून निकाल द्या, ड्रोन न बी बघितली। आणि या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली 2 आणि 3 साठी। भव्य आणि दिव्य मैदानातील 2 आणि 3 साठी या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली। तो लढतीचा निकाल या ठिकाणी पंचांनी 2 मिनिटात या मैदानासाठी 3 नंबरचा मानकरी, 3य क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 3 मधून पळाली गाडी बाळसिद्धार्थ प्रसन्न शर्यत ग्रुप सांगवी या गाडीचा 3रा क्रमांक आलेला आहे। सुंदर अशी गाडी पळाली। या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला नवा चेहरा बाळसिद्धार्थ प्रसन्न शर्यत ग्रुप सांगवी आणि बावऱ्या ग्रुप सांगवी यांचा बावऱ्या आणि त्याच्यासोबत पळाला सागर मधले नितीन ड्रायव्हर आवारवाडी आणि गुड्डीरतन म्हात्रे सागाव डोंबिवली यांचा या ठिकाणी पक्षा पळाला। पक्षानी बावऱ्या आजच्या या किनीकरांच्या महाराष्ट्र केसरी मैदानातील 3य क्रमांकाचे मानकरी। यमाई देवी यात्रेनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदानातील 2 नंबरचा मानकरी, 2य क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक 7 मधून पळाली गाडी कुमारी आरोही पंकज घाडगे सिरसवडी या गाडीचा 2रा क्रमांक आला। सुंदर अशी गाडी पळाली। कुमारी आरोही पंकज घाडगे आणि विजय घाडगे फौजी शिरसवडी यांची रायफल आणि त्याच्यासोबत पाहला सरपंच किरबा शेठ मोडक, स्वराज संदीप शेठ उर्फ पिंटू शेठ मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल। सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये सुंदर आणि रायफलची आजच्या मैदानामध्ये 2य क्रमांकासाठी पात्र केली। चव्हाण वाटेगाव यांचा पैलवान पळाला आणि त्याच्यासोबत नारायण राजाराम दामसे कोठिंबी कर्जत, सागर फाके अमर फाके सातारोड यांचा पुष्पा पळाला। पुष्पा आणि पैलवान या मैदानातील महाराष्ट्र केसरी किनीकरांच्या मैदानातील 1म क्रमांकाचे मानकरी केले प्रशांत ड्रायव्हर चिंचणेकरांनी।